हे गाइस, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये. सो फायनली मी व्लॉग्स चालू केले. तुम्ही विचार करत असाल एवढे महिने मी कुठे होते किंवा माझे व्लॉग्स का येत नव्हते. तर मी शूट्समध्ये पण बिझी असायची आणि पहिली गोष्ट तर व्लॉग एडिट करायला कंटाळा. दिवसभर मला कंटाळा यायचा आणि मी एवढी हळू बोलते कारण मम्मी पप्पा आणि माझा भाऊ झोपलाय. माझे पप्पा आणि माझा भाऊ नाईट करून आले, सो त्यामुळे मी एवढी हळू बोलते. आणि मी आत्ताच सकाळी बाहेर जाऊन आली आहे आणि या ब्लॉगमध्ये आज काय होतंय काय नाही होत आहे हे मी तुम्हाला सांगेनच. सो आपल्या चॅनलला कोण नवीन ॲड झाला असेल तर ब्लॉगला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो आत्ता दुपारचे वाजलेत, आय डोंट नो किती वाजलेत. सो मी जेवली पण नाही आणि घरी आमच्या आज मटण केलं आहे. सो मला नको आहे तर मी झोमॅटोने ऑर्डर करेन काहीतरी. हा गाईस, आत्ता माझे ब्लॉग डेली येत राहतील, काय ना काहीतरी नवीन येतच राहणार आहे. सो पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तोपर्यंत मी ऑर्डर करते आणि पूर्ण ब्लॉगमध्ये काय काय होणार आहे हे तुम्हाला नक्कीच कळेल. बाय 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 बाय. गाईस, माझा प्लॅन चेंज झाला. मी चुपचाप घरातलं मटण आणि भातच खाते कारण मला दादा बोलला की आता काय मागवू नको, रात्र ओरडा खाशील. कारण का ऑर्डर जेव्हा येते तेव्हा ते डोर नॉक करतात किंवा बेल वाजवतात तेव्हा मम्मी पप्पा उठतात आणि ते उठलं की असं होतं की सारखी पार्सल. सकाळी पण माझं पेड कोलॅबचं पार्सल आलं होतं तेव्हा पण. आणि आत्ता मी माझ्या फोनला स्टिक करायचं ते काहीतरी त्याला बोलतात ते मी इकडे लावेन ते मागवलं होतं. आणि आता मम्मी काहीच नाही मागवू शकत, चुपचाप घरातलं जीवन जेवते. तर गाईज, तुम्हाला तर माहीतच असेल की माझी इंस्टाग्रामची आधीची ID सस्पेंड झाली. सो 5 वर्ष काढले होते मी त्या ID सोबत आणि मी खूप जास्त ट्रॉमामध्ये होते त्यावेळेला. पण आता माझी एक नवीन इंस्टाग्राम ID आहे. जर तुम्हाला नसेल माहिती तर मी इथे डिस्क्रिप्शनमध्ये देते. सो त्या IDला सुद्धा फॉलो करा, त्या IDला सुद्धा भरभरून प्रेम द्या. आणि आत्ता तर मी ट्रान्झॅक्शन व्हिडिओज बनवते. भरपूर लोकांना माहीत असेल, काही लोकांना माहीत नसेल. ज्यांना माहीत आहे त्यांनी अजून प्रेम द्या, ज्यांना नाही माहिती त्यांनी आत्ताच जाऊन मला फॉलो करा. तोपर्यंत मी जेवण घेते. मी हे एवढंसं घेतलं आहे कारण का आमच्या घरी जेवण एवढं तिखट बनवतात ना, आणि हे पप्पांनी बनवलं आहे तर ते अजूनच तिखट. ज्यांनी माझ्या पप्पांच्या हातातलं जेवण जेवलं असेल ना त्यांना माहिती आहे, म्हणजे माझे रिलेटिव्स एवढं तिखट बनवलं. मी आता हे खूप मजबुरीने खाते, खूप मजबुरीने. गेस वॉट मला काय भेटलं असेल. फ्रीज ओपन केलं पाणी घ्यायला आणि मला भेटलं मँगोची स्मूथीची. मी काल बर्गर ऑर्डर केलेलं मॅगडीमधून, सो ते मी अर्धच पिऊन ठेवलेलं तर अर्धं मला भेटलं. आणि आता ते तिखट आहे त्याच्यासोबत मी हे पिणार. माझं नशीब आहे, नशीब. मला असं सगळ्या गोष्टी भेटतात. आणि आम्ही गावावरून मँगोज पण आणल्यात खूप जास्त. मी तुम्हाला दाखवेन जेवण झाल्यावर. बाय बाय. येस, फायनली माझं जेवण झालं आहे आणि मला एवढं तिखट लागलं आहे की बा माझं डोकं फाटतंय आणि माझ्या दोन्ही कानांना धूर येते असं झालंय मला. आणि मग आता मस्त फेस वॉश वगैरे करणार आणि झोपून जाणार कारण का मला खूप झोप येते. आणि माझ्या डेली लाईफ रुटीनमध्ये एकच गोष्ट डेली असते, झोपायचं खायचं, झोपायचं खायचं, झोपायचं खायचं एवढंच. आणि मी भात खाल्ला ना की मला खूप झोप येते. आणि मी आता करणार आहे फेस वॉश. मी हा वाला फेस वॉश आत्ता करंट यूज करते कारण मला खूप जास्त ॲक्ने, पिंपल, अनइवन टोन स्किन झालेली. ॲक्नेवाला फोटो मी ते टाकेन, तुम्ही बघा माझी स्किन आधी कशी होते आणि माझी स्किन आता कशी झाली. खूप जास्त फरक पडलाय. खूप. जेव्हा माझा डाऊनफॉल होता ना, डाऊनफॉल, तेव्हाचे दिवस भाई मी नाही विसरू शकत. कारण का मी तेव्हा खूप गोष्टी नोटीस केल्या की जेव्हा माझी चांगली वेळ होती तेव्हा माझ्यासोबत अशी लोक फिरायची आजूबाजूला, अशी बोलतात ना, अशी एकदम खूप अशी असायची बबली. ज्या वेळेला माझं डाऊनफॉल चालू झालं ना की कोण बेब, कोण पूजा, असं सगळं. इवन माझ्या जवळची लोक सुद्धा मला एक फोन करून म्हणजे एक फोन पण नाही केला. किंवा माझी जेव्हा ID गेली तेव्हा पण त्याने मला फोन करून पण नाही विचारलं की तू कशी आहेस, तुझी ID कशी गेली. आणि ज्यांच्याकडून एक्सपेक्टेशन होते
त्या लोकांनी मला फोन केले, त्या लोकांनी मला विचारलं की तुझी आय डी कशी केली, काय असेल कुठलं प्रॉब्लेम तर मला सांग, आम्ही हेल्प करू, किंवा लवकरात लवकर आय डी काढायचं बघ. असं सगळं खूप लोक मला समजवत होते. पण आत्ता मला कोणावर ट्रस्ट नाही, कोणावरच ट्रस्ट मला राहिलेला नाही आहे. भाई असं पण मी का करू कोणावर ट्रस्ट? जर मला स्वतःलाच खायचंय, स्वतःलाच कमवायचंय, स्वतः सगळं करायचंय, तर मग मी का ठेवू कोणावर ट्रस्ट? आणि मी खूप या गोष्टी आत्ताच शिकली आहे. तर मग आधी मला फ्रेंड्स खूप काही गोष्टी लागायच्या, म्हणजे मला खूप लोक लागायची. मला आवडायचं असं फ्रेंड सर्कलमध्ये बसायला, किंवा उठता बसता मला फ्रेंड्स लागायचे. पण आता फ्रेंड लोकांपासून बाबा हात जोडून नमस्कार, पाहिजेच नाही. मी तोंड धुते आणि भेटते तुम्हाला. फेस वॉश केला आहे मी, आणि दुपारची मी 1.5 महिन्यापासून कधी कधी असं लावत नाही, कधी कधी लावते. ही फॉक्सटेलची जेल आहे, ज्याच्याने माझे पिंपल्स, ॲक्ने खूप जास्त कमी झाले. खूप. आधी तर मला एवढे ॲक्ने आणि पिंपल आणि अनइवन स्किन टोन झालेलं ना, त्याच्याने मी मास्क लावून फिरायचे आणि मला अशी लाज वाटायची ना पब्लिक समोर जायला, की व्हिडिओमध्ये एवढी चांगली दिसते, समोर एवढी घाण दिसते असं. पण ते खूप घाणवाला डाऊनफॉल होता माझा. खूप काही अशा गोष्टी घडलेल्या ज्याच्यामुळे मला ते सगळं असं करायला लागलेलं. सो जाऊ दे, ते दिवस खूप घाण होते. पण काही लोकांनी माझी साथ सोडली नाही, काही लोकांनी सोडून दिली. लेट देम गो. आपण काहीच नाही बोलू शकत. आणि मी तर बोलेल बरं झालं ज्यांनी माझी साथ सोडली. आयुष्यातली तेवढी माणसं कमी झाली. एवढ्या माणसांना सोबत घेऊन चालणं इट्स टू मच डिफिकल्ट टू मी. आणि मी ही गोष्ट शिकली आहे की आपण लाईफमध्ये काहीही केलं, काही चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी, तरी लोक टाळ्याच वाजवणार आहेत. तर मी आता लोकांचा विचार खूप कमी करते. ऍक्च्युली ना हे संपलं, आय थिंक सो. हे येत नाहीये बाहेर. तुम्हाला पण पिंपल किंवा ॲक्ने असतील ना, मी काय प्रमोट वगैरे नाही करते, पण मी माझा जेन्युइन रिव्ह्यू सांगते की बेटर आहे खूप. इथे आरसा आहे, मी तिथे बघून लावते. मी गावाला गेली होती ना, तर गावाला मी काहीच स्किन केअर, बोलतात ना, काही स्किन केअर केलेली नाहीये. सो कारण का मी माझ्या ताईचं लग्न होतं, आणि पहिली गोष्ट आता सगळ्यांना असं वाटत होतं की माझंच लग्न आहे. कारण का मी तसं क्रिएट पण केलेलं की म्हणजे असं मला ते तसं करायचं होतं, हळदीचा लुक वगैरे, मेहंदी, आणि ते संजू राठोडचं छान गाणं पण आलेलं एक, त्याच्यावरचं एक लिरिक्स मध्ये मी रील बनवलेली आहे, आणि ती 3.5 मिलियन समथिंग गेली. त्याच्याने म्हणजे अकाउंटचा रीच पण खूप छान झालेला. सो मी हळदीचा लुक वगैरे पण केलेला. तर सगळ्यांना असं वाटत होतं माझंच लग्न आहे, माझंच लग्न आहे. असं काय नाही गाईज, जर माझं लग्न असतं तर मी तुम्हाला नक्कीच बोलवणार. सो आता मी फॉक्सटेल लावून झालं आहे माझं. आणि हां, मला तुम्हाला आंबे दाखवायचे आहेत, मी दाखवते. आणि मग अशी माझ्या मम्मीने आंबा कट करून ठेवलेला आहे त्यांच्यासाठी खायला, तर 1 पीस त्याचा उरलाय, तो आता मी खाणार आहे. मी, कारण मला आंबा खूप जास्त आवडतो, जास्त. मला आंबा नाही आवडायचा, पण आता मला का आवडायला लागलं काय माहिती. मी दिवस रात्र नुसती खातच असते. आणि आधी आहे ना, आधी मी एवढी बारीक होती, एवढी बारीक होती, आणि आत्ता माझ्यात खूप चेंजेस झाले. जे लोक मला आधीपासून ओळखत असतील त्यांना माहीतच असेल. संपला. वेट, मी तुम्हाला दाखवते. ही घाणेरडी सवय आहे माझी, हात धुवायचे आणि कपड्यांना पुसायचं. आणि माझी मम्मी मला त्याच्यासाठी खूप ओरडते. हात धुवायचं आणि कपड्यांना पुसायचं ना, असं फटके देईल ती मला, फटके.
आता ह्याच्यातनं मी आंबे कसे दाखवतो मी, हे बघा. गाईस एसी लावलेली आहे आणि बारा आहे, जास्त गरम होते आणि मी यांना झोपणार आहे मस्त. कारण सकाळी मी आज बाहेर गेलेली खूप शॉपिंग केली. झोपेत ना फुटल्यावर तुम्हाला दाखवेन की मी काय घेतलंय काय नाही. हे लोक झोपलेत ना म्हणून मी अशी बोलते. अरे पप्पा बोलतायत माझा आवाज तुमच्याकडे येते. झोपायचा आवाज येत असेल. बाय बाय. तर गाईस झोप बी पूर्ण झालेली आहे, पूर्ण नाही झाले पण ठीक आहे. आणि आत्ता मला लागली आहे भूक खूप जास्त, पण खायला काहीच नाही आहे. आणि मी मम्मीला घेऊन जाते डॉक्टरकडे, तिला बरं नाही आहे आय थिंक सो. ती बोलत होती मला डॉक्टरकडे घेऊन चालेल. मग तिला डॉक्टरकडून आणल्यानंतर मला माझा मेकअप जो मॅच झाला आहे तो क्लिअर करायचा. पहिले मेकअप बॉक्स मागवेन, त्याच्यानंतर मी शॉपिंग केलेली मी ते कपडे तुम्हाला दाखवेन. सो तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. मी झोपेतून उठले म्हणून सुजली आहे. चला. तर गाईज मी डॉक्टरकडून आली आहे आणि खूप जास्त लेट झालं कारण खूप पेशंट्स होते वेटिंगसाठी. तर मी ब्लिंकिटवरून काहीतरी मागवलं आहे जे पोरींच्या मेकअपसाठी खूप जास्त युजफुल आहे आणि ते चांगलं आलं आहे की नाही आय डोंट नो. ते मी तुमच्यासमोरच अनबॉक्सिंग करणार आहे आणि मी शॉपिंग केलेले कपडे पण मला तुम्हाला दाखवायचे आहेत. तर पहिली मी जेवते कारण का मला खूप जास्त भूक लागली. पटापट पटापट जेवते, तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. गाईज हे मागवलं आहे मी, हे मागवलं म्हणजे ह्याच्या आतमध्ये पण काहीतरी आहे. माझ्यासोबत नेहमी कसं सगळं होतं. आणि आता मी ह्याच्यामध्ये मी मेकअप ठेवू शकते. माझा मेकअप इथे ट्रॉलीवर असा कसा पण पडलेला असतो. एवढी मोठी 3 लेअरची ट्रॉली पण आहे माझ्याकडे, त्याच्यात पण मी नाही नीट धड मेकअप ठेवू शकते. आपल्याला सिझर लागेल हे करायला. मी खूप एक्सायटेड आहे हे खोलण्यासाठी. मेकअप आणि कपड्यांचं काही पण असलं ना तर मी खूप एक्सायटेड होते लगेच की मला बघायचंच आहे. आणि मी हे पण मागवलं. हे मला 2 भेटले. तर एका ह्याच्यामध्ये मी माझं टूथपेस्ट आणि ब्रश ठेवला आहे, एका ह्याच्यामध्ये मी माझ्या थोबड्याला मेकअप करायचा ब्रश ठेवणार. एवढंच. भाई याला मी फाडू कसं, अजून रेट नाही होता आणि याला स्टॅपलर केलेलं आहे. हा 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 पुन्हा करू लागेल. वाव, याच्यात मी आता माझा खोबड्याचा सगळा मेकअप ठेवणार. हे असं खुलतं. आता मी याला कसं तरी टाकलंय म्हणून ते टाईट बसलं. काय म्हणते कसं टाकून, हा असं ओपन होतं. मस्त आहे ना. इथे मी तो ब्रश ठेवायला ठेवणार असा चिपकवून वॉलला. मस्त आहे ना. याची लिंक तर मी नाही देऊ शकत कारण का हे काय ब्रँड कोलॅबरेशन वगैरे नाही आहे. पण जर तुम्हाला हे हवं असेल ना गर्ल्स, तर मी इथे ब्लिंकिटवरून मी मागवलं आहे हे. तर मी इकडे पॉपअप करेन की तुम्हाला कुठून कसं मागवायचं आहे, तर तुम्ही तिथून मागवा. आणि खूप स्वस्त भेटलं आहे मला, 500 रुपयाला भेटलं आहे. तर मी घेतलं. असं स्वस्त जी गोष्ट मला भेटते ना मी नाही चान्स सोडत. आणि आत्ता मी तुम्हाला दाखवणार आहे माझे कपडे जे मी शॉपिंग केली आहे नवीन. सो माझ्याकडे स्ट्रीट शॉपिंग आहे, जास्त काय ब्रँड बिंड नाही आहे, पण मी तुम्हाला घालून दाखवते. वेट. तर गाईज सगळ्यात पहिली ही कुर्ती आहे अशी,
आणि ह्याच्या खाली एक जीन्स सुद्धा आहे. तर ती जीन्स मी तुम्हाला काय कपडे घेतले ते दाखवते. आउटफिट प्रॉपर वेअर करून दाखवते. आणि इथे सगळे कपडे ठेवलेले आहेत मी, ते तुम्ही लक्ष नका देऊ. ते मी एक एक चेंज करून दाखवते. कारण का मला असं पॉसिबल नाही आहे की म्हणजे खाली बॉटम वेअर काय घातलंय, वरती काय घातलंय ते असं दाखवायला. सो त्यामुळे माझा मोबाईल पडला. सेकंड आउटफिट हा शर्ट घेतलाय जो एकदम डिसेंट वाटतोय. हा तर मी फोल्ड वगैरे नाही केले, ते मी आता फक्त तुम्हाला दाखवण्यापुरती घातलं. बॅक साईड वगैरे खूप मस्त आहे. आणि मी एक बॅली बॉटमची जीन्स घेतली आहे, मी दाखवतो वेट. ह्या शेडमध्ये मी एक ड्रेस घेतलाय, म्हणजे पॅन्ट आणि टॉप. ह्याची पॅन्ट तर तुम्हाला माहीतच असेल काय, थोडासा लूज आहे, थोडासा टक्स मारायला लागतील असा आहे हा पॅन्ट. छान वाटतंय ना. आणि एक कॉर्सेट घेतला, तो मी नाईटला पण घालू शकते आणि तो मी डेला फॅशन पण करू शकते. बघूया आधी तो मला आवडतोय की नाही, म्हणजे घातल्यावर तो माझ्यावर छान वाटतोय की नाही. हा लास्ट कॉर्सेट वरती असा टॉप आहे आणि खाली त्याची पॅन्ट थोडी खाली मला लूज होते, सो मी ती थोडीशी फोल्ड केली आहे. पण मला थोडंसं ना, मी ह्याला असं टाईट करून घेईल, कारण का हे असं थोडंसं ओपन आहे, त्यामुळे असं थोडंसं टाईट करून घेईल. मस्त वाटतं. इकडे तुम्हाला प्रॉपर दिसतंय की नाही आय डोंट नो, पण खूप सुंदर वाटतं, एकदम डिसेंट लुक येतोय. हे घालून मी आता गोव्याला जाणार आहे, मस्ती करते. गाईज, माझे तुम्ही कपडे बघितले असणार की मी हे सगळं घेतलंय, हे सगळं इग्नोर करा, मम्मी तिथे झोपली आहे म्हणून. तर मी जेव्हा आधी व्लॉग करायची ना, तर मी बॅक कॅमेराने शूट करायची, पण मी आता फ्रंटने करते, कारण का मी घरी आहे, त्यामुळे असं बॅक कॅमेराने 5x ने सगळं दिसेल त्यामुळे. सो आत्ता मला मेकअप माझा सेट करायचा आहे. इकडे मी ठेवलंय ते जे मी घेऊन आली आहे, ते सगळ्या माझ्या पिशव्या आहेत, जे कपडे मी घेतले त्याचे. आणि मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते, वेट. याच्यात माझा अर्धा मेकअप आहे, याच्यात माझा अर्धा मेकअप आहे, जो मला डेली यूजला लागतो तो मी तिथे लावणार आहे. आणि ते सगळं तिथे सेटअप केल्यानंतर मी तुम्हाला दाखवते ते किती नीट आणि क्लीन वाटतो. वेट, तुम्ही बघू शकता हे किती सुंदर वाटतंय आणि किती डिसेंट वाटतंय, काहीच मेसीनेस नाहीये, काहीच नाही, आणि किती छान वाटतंय. 500 रुपीजमध्ये खरंच खूप जास्त वर्थ इट आहे. एवढं सगळं प्रोडक्ट माझं त्याच्यात राहिलं आहे आणि त्या गोष्टीमुळे इथे असं ट्रॉलीवर मेसीनेस नाही होणार. जर तुम्हाला पण हवं असेल तर थोडीशी व्हिडिओ पार्टी करा, तर मी तिथे पॉपअप केलेला आहे, तिथे तुम्ही बघू शकता. मी ब्लिंकिटवरून ऑर्डर केलेलं आहे. तर व्लॉग आवडला असेल तर व्लॉगला लाईक, कमेंट, शेअर करा. दॅट्स इट फॉर द डे. कारण का आता मी झोपणार आहे, मस्त फ्रेश होऊन स्क्रीन केअर करणार आणि झोपून जाणार. ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक, कमेंट, शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन नवीन ब्लॉग तुमच्या भेटीला येतच राहतील. बाय बाय, लव्ह यू ऑल.